आपल्याला ABC त्रिकोण दिलेला आहे। त्रिकोणाच्या शिरोबिंदूचे निर्देशक दिलेले आहे x1 y1 x2 y2 x3 y3 आणि त्रिकोणाच्या मध्यगात ज्या बिंदूमध्ये छेदतात त्याला आपण म्हणतो गुरुत्व मध्य किंवा मध्यगात संपात बिंदू। आणि याचे निर्देशक काढण्याचं सूत्र काय आहे? x बरोबर x1 प्लस x2 प्लस x3 भागिला 3 आणि y निर्देशक काढण्याचं सूत्र आहे y बरोबर y1 प्लस y2 प्लस y3 भागिला 3। प्रश्न 7, खाली त्रिकोणाचे शिरोबिंदू दिलेले आहेत। प्रत्येक त्रिकोणाच्या मध्यगात संपात बिंदूचे निर्देशक काढा। तर आपल्याला त्रिकोणाचे शिरोबिंदू दिलेले आहे आणि मध्यगात संपात बिंदूचे निर्देशक काढायचे आहे। तर मध्यगात संपात बिंदू कशाला म्हणतात? त्रिकोणाच्या मध्यगात ज्या बिंदूमध्ये छेदतात त्या बिंदूला मध्यगात संपात बिंदू म्हणतात। आणि मध्यगात संपात बिंदूचे निर्देशक काढण्याचं सूत्र मध्यगात संपात बिंदूचे सूत्र निर्देशक काढण्याचं सूत्र काय आहे? x बरोबर x1 प्लस x2 प्लस x3 भागिला 3 आणि y निर्देशक काढण्याचं सूत्र आहे y1 प्लस y2 प्लस y3 भागिला 3। तर आता हे जे त्रिकोणाचे शिरोबिंदू आहे याला आपण म्हणतो x1 y1, दुसऱ्याला x2 y2 आणि तिसऱ्या शिरोबिंदूला x3 y3 याच्या निर्देशकाला। म्हणजे आपल्याला x1 ची किंमत किती मिळून जाईल? -7, y1 ची किंमत मिळून जाईल 6, x2 ची किंमत मिळून जाईल 2, y2 ची किंमत होऊन जाईल -2, x3 ची किंमत होऊन जाईल 8 आणि y3 ची किंमत होऊन जाईल 5। आणि आता या किमती आपल्याला या सूत्रामध्ये ठेवावं लागेल। तर x निर्देशक काढण्याचं सूत्र x बरोबर x1 किती दिला आहे? -7 प्लस x2 किती दिलेला आहे? 2 प्लस x3 किती दिलेला आहे? 8 प्लस 8 अपॉन 3 आणि y निर्देशक काढण्याचं सूत्र आहे y बरोबर y1 आपल्याला दिलेला आहे 6 प्लस y2 आपल्याला दिलेला आहे -2 प्लस y3 आपल्याला दिलेला आहे 5 भागिला 3। आता x बरोबर काय होईल? 8 प्लस 2 किती होईल? 10 मायनस 7 किती येऊन जाईल? 3 अपॉन 3 आणि y निर्देशकासाठी 6 मायनस 2 किती येऊन जाईल? 4 प्लस 5 9 अपॉन 3। आता 3 कॅन्सल झालं तर याचा आन्सर येऊन जाईल 1। x इज इक्वल टू 1 आणि 3 1 जार 3, 3 3 9 म्हणजे y ची किंमत येऊन जाईल 3। मग आपल्याला काय करायचं होतं? गुरुत्व मध्याचं निर्देशक। तर गुरुत्व मध्य म्हणजे मध्यगात संपात बिंदूचं निर्देशक। तर मध्यगात संपात बिंदूचं x निर्देशक 1 आलेलं आहे आणि y निर्देशक 3। प्रश्न 2, त्रिकोणाचे शिरोबिंदू दिलेले आहे आणि आपल्याला या त्रिकोणाच्या मध्यगात संपात बिंदूचे निर्देशक काढायचे आहे। तर त्रिकोणाचे मध्यगात संपात बिंदू कशाला म्हणतात? तर त्रिकोणाच्या मध्यगात ज्या बिंदूमध्ये छेदतात त्या बिंदूला मध्यगात संपात बिंदू म्हणतात। आणि मध्यगात संपात बिंदूचे निर्देशक काढण्याचं सूत्र आहे मध्यगात संपात बिंदूचे निर्देशक काढण्याचं सूत्र आहे x बरोबर x1 प्लस x2 प्लस x3 भागिला 3 आणि y निर्देशक काढण्याचं सूत्र आहे y1 प्लस y2 प्लस y3 भागिला 3। तर आता बघा हे त्रिकोणाचे शिरोबिंदू आहे तर याला आपण x1 y1 म्हणू, याला x2 y2 म्हणू आणि तिसऱ्या शिरोबिंदूला x3 y3 म्हणू। आणि आपल्याला मध्यगात संपात बिंदूचे निर्देशक काढायचे आहे। तर x निर्देशक काढण्याचं सूत्र आहे x1 प्लस x2 प्लस x3 भागिला 3
आणि y निर्देशक काढण्याचं सूत्र आहे y1 + y2 + y3 भागिले 3. तर आता आपल्याला या सूत्रामध्ये किमती ठेवावं लागेल. मग x बरोबर x1 ची किंमत किती आहे 3 प्लस x2 ची किंमत आहे 4 प्लस x3 ची किंमत आहे 11 भागिले 3 आणि y निर्देशक काढण्यासाठी y1 ची किंमत आहे -5, y2 ची किंमत आहे +3 आणि y3 ची किंमत आहे -4 भागिले 3. आता बघा इथे काय होईल, x बरोबर 3 आणि 4 ची बेरीज होईल 7, 7 आणि 11 किती होऊन जाईल 18 भागिले 3 आणि इथे y निर्देशकासाठी -5 आणि +3. प्लस मायनस म्हणजे वजाबाकी, वजाबाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह. तर -5 आणि +3 ची वजाबाकी किती होईल -2. मग -2 आणि -4. आता चिन्ह सारखे आहे तर बेरीज होईल. प्लस चिन्हांची बेरीज प्लसमध्ये होते, मायनस चिन्हांची बेरीज मायनसमध्ये होते. तर -2 आणि -4 किती होऊन जाईल -6 भागिले 3. आता इथे आपण 3 नी भागितलं तर 3 सख 18 आणि इथे y ची किंमत काढण्यासाठी 3 नी भागितलं तर 3 दुने 6. हे मायनसचं चिन्ह 3 दुने 6. मग आपल्याला मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक काढायचे होते. तर मध्यगा संपात बिंदूचं x निर्देशक होईल 6 आणि y निर्देशक होईल -2. प्रश्न 3. त्रिकोणाचे शिरोबिंदू दिलेले आहे आणि या त्रिकोणाच्या मध्यगा संपात बिंदूचे आपल्याला निर्देशक काढायचे आहे. तर मध्यगा संपात बिंदू कशाला म्हणतो आपण, तर त्रिकोणाच्या मध्यगा ज्या बिंदूमध्ये छेदतात त्या बिंदूला मध्यगा संपात बिंदू म्हणतो. आणि मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक काढण्याचं सूत्र आहे मध्यगा संपात बिंदूचे सूत्र काय आहे. x निर्देशक काढण्याचं सूत्र आहे x बरोबर x1 + x2 + x3 भागिले 3 आणि y निर्देशक काढण्याचं सूत्र आहे y बरोबर y1 + y2 + y3 भागिले 3. तर आता त्रिकोणाचे हे 3 शिरोबिंदू आहेत. तर पहिल्याला आपण x1 y1 म्हणू, दुसऱ्याला x2 y2 आणि तिसऱ्याच्या निर्देशकाला x3 y3. आणि या किमती आता आपल्याला सूत्रामध्ये ठेवावं लागेल. मग काय होईल, x बरोबर x1 आपल्याला किती दिलं आहे 4 प्लस x2 किती दिलं आहे 8 प्लस x3 किती दिलं आहे 7 भागिले 3. आणि y निर्देशक काढण्यासाठी y1 आपल्याला दिलेला आहे 7 प्लस y2 आपल्याला दिलेला आहे 4 प्लस y3 आपल्याला दिलेला आहे 11 भागिले 3. आता याला जर सोडवलं तर काय होईल, x बरोबर 4 आणि 8 12 आणि 7 19/3 आणि y बरोबर काय होईल 7 आणि 4 11 प्लस 11 22/3. मग आपल्याला कशाचं काढायचं होतं, मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक. तर मध्यगा संपात बिंदूचं x निर्देशक किती आलं 19/3 आणि y निर्देशक आलं 22/3. प्रश्न 8. त्रिकोण ABCचा G हा मध्यगा संपात आहे. तर आपल्याला त्रिकोण ABC दिलेला आहे ABC आणि G हा त्याचा काय आहे मध्यगा संपात बिंदू. तर मध्यगा संपात बिंदू कशाला म्हणतात, तर त्रिकोणाच्या मध्यगा ज्या बिंदूमध्ये छेदतात त्या बिंदूला गुरुत्व मध्य किंवा मध्यगा संपात बिंदू म्हणतात. तर AB आणि G यांचे निर्देशक आपल्याला दिलेले आहेत. तर C बिंदूचे निर्देशक काढा. तर A बिंदूचे निर्देशक किती दिले आहे
14 कॉमा मायनस 19. बी बिंदूचे निर्देशक दिले आहेत 3, 5. 3 कॉमा 5 आणि जी बिंदूचे निर्देशक दिलेले आहे -4 -7. तर आपल्याला सी बिंदूचं निर्देशक काढा. तर आपण जी बिंदूच्या निर्देशकाला XY म्हणून घेऊ, ए बिंदूच्या निर्देशकाला X1 Y1 म्हणून घेऊ, बी बिंदूच्या निर्देशकाला X2 Y2 म्हणून घेऊ आणि सी बिंदूच्या निर्देशकाला X3 Y3. म्हणजे आपल्याला X3 आणि Y3 ची किंमत काढावं लागेल, म्हणजे सी बिंदूचे निर्देशक मिळून जाईल. तर कशाने सोडवावं लागेल? मध्यगा संपात बिंदूचे सूत्र. कशाचे? मध्यगा संपात बिंदूचे सूत्र. तर मध्यगा संपात बिंदू काढण्याचं सूत्र काय आहे? एक्स निर्देशक काढण्याचं सूत्र आहे x1 प्लस x2 प्लस x3 भागिला 3 आणि y निर्देशक काढण्याचं सूत्र आहे y1 प्लस y2 प्लस y3 भागिला 3. आता आपल्याला काय करावं लागेल? या सूत्रामध्ये या किमती ठेवावं लागेल. तर आपल्याला x किती दिलेला आहे? -4. तर आपल्याला xच्या जागेवर लिहावं लागेल -4 इज इक्वल टू x1 किती दिलेला आहे? x1 आहे -14 आणि x2 आहे 3. x1 आहे -14 आणि x2 आहे 3 आणि x3 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे शोधायचं आहे, किंमत त्याची काढायची आहे भागिला 3. आणि yचा निर्देशक आपल्याला किती दिला आहे? -7. -7 इज इक्वल टू y1 आपल्याला दिलेला आहे -19, y2 दिलेला आहे 5. y1 दिलेला आहे -19 प्लस y2 दिलेला आहे 5 प्लस y3 आपल्याला किंमत काढायची आहे भागिला 3. आता आपल्याला याला सोडवावं लागेल. मग आता याला सोडवायचं तर उजवीकडली भागाकारातली संख्या कशामध्ये येईल? डावीकडे येताना गुणाकारात येईल, म्हणजे -4 गुणिला 3 बरोबर. आता इथे मायनस आणि प्लस चिन्ह बदललेले आहे. चिन्ह बदललेले आहे तर काय होईल? वजाबाकी होईल आणि वजाबाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह. तर 14तून 3 गेले तर किती राहील? 11 राहील आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे मायनस प्लस x3 आणि इथे भागाकारातली संख्या कुठे येईल? गुणाकारात येईल. उजवीकडून डावीकडे येताना म्हणजे इथे काय होईल? -7 गुणिला 3 बरोबर. इथे प्लस मायनस आहे, प्लस मायनस आहे तर वजाबाकी होईल, वजाबाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह. तर 19 मधनं 5 गेले तर किती राहील? 14 राहील, 14 राहील आणि मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस प्लस y3 आपल्याला काढायची आहे. तर आता इथे काय होऊन जाईल? 4 त्रिक 12 हे मायनसचं चिन्ह, 4 त्रिक 12, 4 3 12 आणि -11 उजवीकडून डावीकडे आणलं तर त्याचं चिन्ह बदलेल आणि -11 आहे तर डावीकडे येताना काय होऊन जाईल? +11 बरोबर x3 आणि इथे -7 त्रिक 21 होऊन जाईल आणि उजवीकडली संख्या आपण डावीकडे आणू तर त्याचं चिन्ह बदलून जाईल. तर माझं -14 आहे तर काय होऊन जाईल? +14 बरोबर y3. मग आता प्लस मायनस आहे तर वजाबाकी होईल, वजाबाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह. तर 12तून 11 गेले तर किती राहील? 1 राहील, मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे -1 बरोबर x3.
आणि इथे प्लस मायनस आहे तर वजाबाकी होईल, वजाबाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह. तर 21 मधनं 14 वजा केले तर किती येऊन जाईल? 7 येऊन जाईल. आणि वजाबाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे -7 बरोबर y3. तर आपल्याला कोणत्या बिंदूचे निर्देशक काढायचे होते? सी बिंदूचे. आणि सी बिंदूचे एक्स निर्देशक आपण काय काढलं? -1 आणि y निर्देशक काढलं -7. आणि हेच आपल्याला काढायचे होते सी बिंदूचे निर्देशक. प्रश्न 9. मध्यगा संपात बिंदू दिलेला आहे, त्या बिंदूचे निर्देशक दिलेले आहे आणि त्रिकोणाचे ABC हे शिरोबिंदू दिलेले आहे, त्या बिंदूचे निर्देशक दिलेले आहे आणि आपल्याला H आणि K ची किंमत काढायची आहे. तर कशाने सोडवावं लागेल? त्रिकोणाच्या मध्यगा संपात बिंदूच्या सूत्राने. कशाने सोडवावं लागेल? मध्यगा संपात बिंदूच्या सूत्राने. मध्यगा संपात बिंदूचे सूत्र. तर मध्यगा संपात बिंदूचे सूत्र काय आहे? x बरोबर x1 प्लस x2 प्लस x3 भागिला 3 आणि y निर्देशक काढण्याचं सूत्र आहे y बरोबर y1 प्लस y2 प्लस y3 भागिला 3. आता मध्यगा संपात बिंदू कशाला म्हणतात? तर मध्यगा त्रिकोणाच्या मध्यगा ज्या बिंदूमध्ये छेदतात त्याला मध्यगा संपात बिंदू म्हणतात. तर मध्यगा संपात बिंदूला आपण xy म्हणून घेऊ. ABCचे जे निर्देशक आहे त्यांना Aच्या निर्देशकाला x1 y1 म्हणू, Bच्या निर्देशकाला x2 y2 म्हणू आणि Cच्या निर्देशकाला x3 y3. तर मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक x, याची किंमत आपल्याला दिली आहे 1, yची किंमत दिली आहे 5. A बिंदूच्या निर्देशकाला आपण x1 y1 म्हणू, तर x1ची किंमत दिली आहे h आणि y1ची किंमत दिलेली आहे -6. त्याच्यानंतर x2ची किंमत दिलेली आहे आपल्याला 2B निर्देशक आणि y2ची किंमत दिलेली आहे आपल्याला 3. आणि C निर्देशक x3 y3 म्हणजे x3ची किंमत दिली आहे आपल्याला -6 आणि y3ची किंमत दिलेली आहे आपल्याला k. आता या किमती आपल्याला सूत्रामध्ये ठेवावं लागेल. तर सूत्र काय आहे? x बरोबर x1 प्लस x2 प्लस x3 भागिला 3 आणि y बरोबर y1 प्लस y2 प्लस y3 भागिला 3. तर एक्सची किंमत आहे 1, इथे 1 लिहावं लागेल. बरोबर x1 आपल्याला दिलेला आहे h प्लस x2 दिलेला आहे 2 आणि h3 आपल्याला काय करायची आहे? x3 आपल्याला दिलेली आहे -6. x3 दिलेला आहे -6 भागिला 3 आणि y निर्देशक आपल्याला दिलेला आहे 5 इज इक्वल टू y1 आपल्याला दिलेला आहे -6, y2 दिलेला आहे आपल्याला +3 आणि y3 दिलेला आहे आपल्याला k भागिला 3. आता आपल्याला सोडवावं लागेल याला. आता हे 3 कुठे आहे? भागाकारात उजवीकडे. तर उजवीकडली संख्या डावीकडे आणली तर भागाकारातली संख्या गुणाकारात जाते. तर 3 एक किती होऊन जाईल? 3 होऊन जाईल. बरोबर. इथे h. आता इथे बघा हे -6 आहे. प्लस मायनस म्हणजे चिन्ह बदललेलं आहे. चिन्ह बदललेलं असेल तर वजाबाकी होते. वजाबाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह. तर 6 आणि 2ची वजाबाकी होईल 4 आणि वजाबाकीला हे मायनस आहे. वजाबाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस. आणि इथे बघा भागाकारातली संख्या कुठे जाईल? गुणाकारात जाईल. भागाकारातली संख्या गुणाकारात येईल उजवीकडून डावीकडे येताना. तर 5 इथे किती होऊन जाईल? 15 होऊन जाईल. आणि इथे बघा मायनस प्लस आहे. चिन्ह बदललेलं आहे. चिन्ह बदललेलं आहे तर वजाबाकी होईल. वजाबाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह. तर -6 आणि +3ची वजाबाकी किती होऊन जाईल? -3
प्लस के. आता उजवीकडली संख्या एचची किंमत काढायची आहे. उजवीकडली संख्या डावीकडे आणली तर त्या संख्येचं चिन्ह बदलते. तर -4 उजवीकडून डावीकडे येईल तर काय होईल, चिन्ह बदलेल म्हणजे +4 होईल. म्हणजे 3 + 4 बरोबर h. आणि इथे पण केची किंमत काढायची आहे. तर -3ला उजवीकडून आपल्याला डावीकडे आणावं लागेल आणि उजवीकडून डावीकडे येईल तर त्याचं चिन्ह बदलेल. तर मायनस आहे तर प्लस होईल म्हणजे काय होईल, 15 + 3 बरोबर के. म्हणजे इथे 4 आणि 3ची बेरीज किती होत आहे, 7 बरोबर h. आणि 15 आणि 3ची बेरीज किती होऊन जाईल, 18 बरोबर के. म्हणजे आपल्याला एचची किंमत किती मिळाली, 7 आणि केची किंमत किती मिळाली, 18. आणि हेच आपल्याला काढायचं होतं.